नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज मी तुमच्यासोबत खूप साधा सोपा उपाय शेअर करणार आहे। उपाय कशा संदर्भात आहे ते तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगते। बघा, असं नाही आहे की फक्त बाहेरचेच व्यक्ती आपले शत्रू असू शकतात, आपले घरातले आपल्या फॅमिलीतले लोक पण आपले शत्रू असू शकतात। आपल्या घरातलेच लोकांना आपल्याला इतका त्रास देता, कधी कधी इतका त्रास देता की त्यांच्या त्रासाला अक्षरशः आपण वैतागून जातो। पण घरातले असल्यामुळे ना आपण त्यांना सोडून जाऊ शकतो ना त्यांना कुठे सोडून येऊ शकतो, पण खरंच आपण त्या त्रासाला भयंकर वैतागलेलो असतो। मी खूप केसेस अशा ऐकलेल्या आहे की नवरा बायकोला इतका त्रास देतो की ते अक्षरशः बिचारी सगळं सहन करते, किंवा बायको सुद्धा नवऱ्याला त्रास देते। असं नाही आहे की फक्त नवराच बायकोला त्रास देतो। त्यानंतर बघा, सासू सासरे तुम्हाला त्रास देऊ शकता, किंवा सुना सुद्धा सासू सासऱ्यांना त्रास देतात आजकाल। अशासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता। म्हणजेच काय, तर आपल्याच घरातले आपल्याला त्रास देताना त्यांचा त्रास कमी व्हावा आणि त्या आपल्यासोबत व्यवस्थित वागावं, एकदम मान सन्मान देऊन आपल्यासोबत वागावं असं प्रत्येकाला वाटतं। काय होतं ना, काही मला आता 2-3 दिवसापूर्वीच एक मेसेज आला होता, मला माझ्या असिस्टंटने सांगितलं की ते नवरा बायको ना सेपरेट राहतात, त्यांच्या सासू सासऱ्यांमधून ते भाडोत्री राहतात, त्यांचा छान मोठा बंगला वगैरे आहे। पण त्यांच्या घरामध्ये ना त्यांची नणंद इतकी म्हणजे सासूचे कान भरवती तिच्या की त्या नवरा बायकोला सेपरेट राहावं लागते। मग अशा वेळेस आपलेच लोक आपल्याला त्रास देतात की नाही, त्यांच्यामुळेच आपलं वाईट होतं ना, तर त्या सगळ्यांनी आपल्यासोबत व्यवस्थित वागावं, त्यासाठी आजचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा। हा उपाय मनापासून जर केला तर नक्कीच हनुमान राया तुमची इच्छा पूर्ण करणार आहे, कारण हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे। उपाय काय आहे, कसं करायचं, काय करायचं, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कृपया करून स्किप करू नका। काय होतं ना, तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि मग नंतर कमेंटमध्ये विचारता किंवा व्हॉट्सअपला येऊन विचारता की ताई हा उपाय नेमके कसा करायचा। तर व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळी माहिती आम्ही दिलेलीच असते। त्यामुळे आणि एक कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, हा जो नंबर आहे ना व्हॉट्सअप, हा फक्त हे क्रिस्टल ब्रेसलेटसाठी आहे। आम्ही पत्रिका बघत नाहीये, कारण मी तुम्हाला खरं सांगू का, मला वेळ मिळत नाही पत्रिका वगैरे बघायला। ब्रेसलेट इतके असतं की ते सिद्ध करायची प्रोसेस चालू असते, त्यानंतर व्हिडिओज असतात, त्याचबरोबर मला माझी पर्सनल लाईफ पण आहे ना, तर पत्रिका वगैरे बघायला मला अजिबात वेळ मिळत नाहीये। त्यामुळे मी पत्रिका सुद्धा बघत नाही। जेव्हा मी पत्रिका बघायला सुरुवात करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की यार मी पत्रिका बघते, तुम्ही तुमची मला डेट ऑफ बर्थ वगैरे सेंड करा। खूप जण म्हणतात की ताई पत्रिका बघा, सध्याला मला वेळच मिळत नाही आणि काहीतरी चुकीची माहिती तुम्हाला सांगायची, हे मला पटत नाहीये। त्यामुळे मी सध्या पत्रिका बघत नाहीये। कन्सल्टेशन पण आपली सध्याला बंद आहे, कारण मी पण माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये बिझी आहे। त्याचबरोबर ब्रेसलेट सिद्ध करायची प्रोसेस चालू असते, भरपूर कामं आहे। त्यामुळे कृपया करून या गोष्टीसाठी कोणी मेसेज करू नका आणि कॉल करूच नका, कारण की कॉल रिसीव करण्यात येत नाहीये। फक्त तुम्हाला ब्रेसलेट ऑर्डर करायचं असेल, ब्रेसलेट बद्दल कोणती माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता। चला मग आता उपाय तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले हा उपाय तुम्हाला समजलं की शनिवारी करायचा आहे, कोणताही शनिवार। हा व्हिडिओ बघणार ना तुम्ही, त्यानंतर जो कोणता शनिवारी आहे ना त्या शनिवारी तुम्हाला उपाय करायचा आहे। उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते बघा। उपाय करण्यासाठी ना आपल्याला काही वस्तू लागणार आहे, त्या वस्तू पहिले गोळा करायच्या आहे। आता बिबवेचं नाव कोणी ऐकलं असेल? बिबवे बघा, मकर संक्रांतीच्या वेळेस स्त्रिया जेव्हा पूजा करताना सुगडाचं पूजन करता, त्याच्यामध्ये ते काळ्या कलरचे बिबवे असते बघा, अगदी चिंचोक्या सारखेच असतात ते काळ्या कलरचे बिबवे। ते बिबवे आपल्याला 5-7 बिबवे घ्यायचे आहे। तुम्हाला तुमच्या जर शहरामध्ये, सिटीमध्ये कुठे पण जर एखादा धार्मिक दुकान असेल ना, तिथे तुम्हाला हे 7 बिबवे मिळून जाईल। बिबवेमध्ये अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त असते। त्यानंतर आपल्याला 7 चिमूटभर काळी मोहरी घ्यायची आहे, अशी चिमूट घ्यायची, 7 काळी मोहरीचे चिमूट घ्यायचे आहे। त्यानंतर 7 आपल्याला भीमसेनू कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे, खूप मोठ्या मोठ्या वड्या नाही, छोट्या छोट्या अशा 7 भीमसेनी कापराच्या वड्या। 7 काळे मिरी घ्यायची आहे। काळी मोहरी आणि काळे मिरे हे वेगळे आहे बरं का। 7 चिमूट काळी मोहरी घ्यायची आहे आणि 7 काळे मिरे घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचं छोटंसं असं कापड घ्यायचं आहे, का आता आपल्याला पोटली बनवायची आहे। त्याचबरोबर ज्या व्यक्तीचा तुम्हाला भयंकर त्रास होतो ना, त्या व्यक्तीचा छोटासा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम। पण आता त्या व्यक्तीचा फोटो नसेल तर काय करायचा, तर त्यावर पण पर्याय आहे माझ्याकडे, ऐका। तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव नक्कीच माहित असेल, कारण की आपल्याला त्रास कोण देत आहे, आपले जवळची व्यक्ती, कोणामुळे आपल्याला खूप त्रास होतो त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहितच असतं। त्या व्यक्तीचं नाव आपल्याला एका कागदावर एका लाल रंगाच्या पेनाने त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव लिहायचं आहे। नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं संपूर्ण नाव त्या व्यक्तीचं लिहायचं आणि तो कागद पण घ्यायचा आहे।
आणि किंवा छोटा पासपोर्ट साईज त्या व्यक्तीचा फोटो असेल तर विषय संपला. घरातला व्यक्ती असेल तर तुम्हाला त्याचा फोटो मिळू शकतो, किंवा तुमच्याकडे एखादा मोठा फोटो असेल ना तर त्याचा तुम्ही प्रिंट करून छोटासा फोटो आणू शकता. आता काळ्या रंगाचं कापड घेतलं. आता हा उपाय शनिवारीच करायचा आहे. काळ्या रंगाचं कापड घेतलं, त्यावर पहिले आपल्याला ते 7 बिबवे ठेवायचे, त्यानंतर 7 चिमूटभर काळी मोहरी घ्यायची आहे आणि 7 आपल्याला भीमसेनी कापरच्या वड्या, त्याचबरोबर त्यावर 7 आपल्याला काळी मिरी ठेवायची आहे. हे सगळं ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो किंवा फोटो नसेल तर ते नाव त्यावर ठेवायचं आणि त्याची एक पोटली बांधायची आहे. पोटली बांधल्यानंतर ती पोटली आपल्याला आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत अशी आपल्याला आपल्यावरून उतरवायची आहे. 7 वेळेस उतरवायची. असं उतरवताना एक मंत्र मी तुम्हाला देते, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र आहे सर्व सर्व शत्रू शत्रू क्रिया नाशाय स्वाहा. परत एकदा ऐका. सर्व सर्व शत्रू शत्रू क्रिय नाशाय स्वाहा. म्हणजे जो काही शत्रू आहे आपला त्या शत्रूचा नाश होणार आहे. असं 7 वेळेस उतरवताना 7 वेळेस हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. मंत्र परत एकदा सांगते, लिहून घ्या तुम्ही. सर्व सर्व शत्रू शत्रू क्रिय नाशाय स्वाहा. हा मंत्र आपल्याला 7 वेळेस म्हणायचा आहे. असं उतरवताना 7 वेळेस मंत्र म्हणायचा. त्यानंतर ही पोटली बघा, शनिवारी हा तुम्ही उपाय केला, त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 7 दिवस तुम्हाला ही पोटली तुमच्या जवळ ठेवायची आहे. जवळ म्हणजे अगदीच जवळ नाही, पण तुमच्या आसपास तुम्ही कुठेतरी ठेवू शकता घरामध्ये. आणि बरोबर दुसऱ्या शनिवारी, म्हणजे या शनिवारी तुम्ही उपाय केला, त्यानंतर बरोबर दुसऱ्या शनिवारी, त्याच्या पुढच्या शनिवारी ती पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एखाद्या मोकळ्या वातावरणात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ती पोटली जाळून टाकायची आहे. कापड असल्यामुळे लवकर जळतं, त्यामध्ये ऑलरेडी आपण भीमसेनी कापूर टाकलेला आहे, त्यामुळे ती लवकर जळून जाईल. आणि ती पोटली जशी जळून जाईल तसा तसा तुमचा शत्रूचा जो काही तुम्हाला त्रास होत असेल तो त्रास संपत जाणार आहे. खूप सुंदर प्रभावी उपाय आहे. लाल किताब मधला उपाय आहे, त्यामुळे नक्की करून बघा. याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट अवेलेबल आहे. वेगवेगळ्या समस्येवर आहे. नोकरीसाठी आहे, पैशांसाठी, कर्जमुक्तीसाठी, प्रेग्नन्सीसाठी, व्यसनमुक्तीसाठी, सगळ्या समस्येवर आहे. एज्युकेशन ब्रेसलेट पण आहे आपल्याकडे. जर तुम्हाला हे क्रिस्टल ब्रेसलेट ऑर्डर करायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.